आपण थोड्या वेळात सुरू करूयात. 1-2 मिनिटात. संतोषजी सुरू करायचं. हॅलो. हॅलो. हा भाई, सुरू करूया ना. हो हो, सुरू करायचं. हो हो, सुरू करूया. ठीक. ठीक आहे. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. ओकास वंदामि श्रीमान द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे श्रीमान द्वितीयंपि ओकास वंदामि श्रीमान द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे श्रीमान कंटिन्यू. तृतीयंपि वन्दामि श्रीमान द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे श्रीमान ओकास. हॅलो, आवाज येतोय ना? येतो येतोय भाई. हा, तुमचं काहीच रिस्पॉन्स नाही, त्यामुळे मला वाटलं येतोय की नाही. ओकासहं श्रीमान त्रिसरणेन सह अट्टांग समनागतं उपोसत धम्मं शीलं याचाम अनुगहं कृत्वा शीलं देथ मे श्रीमान द्वितीयंपि ओकासहं श्रीमान त्रिसरणेन सह अट्टांग समनागतं उपोसत शीलं धम्मं याचाम पण पण मोबाईल. अनुगहं शीलं देथ मे श्रीमान ततीयंपि ओकास अहं श्रीमान त्रिसरणेन सह अट्टांग समनागतं उपोसत शीलं धम्मं याचाम अनुगहं कृत्वा शीलं देत मे श्रीमान. यमहं वदामि तं वदेथ. आम श्रीमान. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. अरहं सम्मा संबुद्धो भगवा
बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। सङ्घं शरणं गच्छामि। ဒုတိယံ पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। ဒုတိယံ पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। ဒုတိယံ पि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि। तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि। तिसरणनिष्ठितं आं श्रीमान् पाणातिपाता वेरमणि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। अब्रह्मचर्या वेरमणि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि।
सिक्खापदं समादियामि। विकालभोजना वेरमणी विकालभोजना वेरमणि। सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। न च गीतवादित नच्च गीतवादित विसुखदर्शना विसूकदर्शना माला गंधविलेपन माला गंधविलेपन धारणमंडन धारणमण्डन विभूषण ठाणा वेरमणी विभूषणठाणा वेरमणि। सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। उच्चासयन महासयना वेरमणी उच्चासयना महासयना वेरमणि। सिक्खापदं समादियामि। सिक्खापदं समादियामि। इमानि अट्टङ्गसमन्नागतं उपोसतशीलं सिक्खापदानि शीलेन सुगतिं यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभृतिं यन्ति तस्मात् शीलं विशोधये। आम श्रीमान साधु 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 साधु। बुद्धं नमामि बुद्धं नमामि। धम्मं नमामि धम्मं नमामि। संघं नमामि। संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। धन्यवाद संतोषजी, आपण आम्हाला आज उपवासाचे हस्तक्षेप दिलेत. मी आपणा सर्वांतर्फे संतोषजींना विनंती करेल की त्यांनी आज आम्हाला थोडीफार धम्मदेशना द्यावी. उपस्थित सर्व धम्मक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम. आज भंतेजी प्रवासामध्ये असल्यामुळं संध्याकाळी भंतेंचा प्रोग्राम दादरला आहे आणि त्यामुळं भंतेजी प्रवासामध्ये आहेत. त्यामुळं आज आपल्याला उपवास घ्यावं लागलं, अष्टशील घ्यावं लागलं. आपण गेले अनेक महिने भंतेजींकडून अष्टशील घेत आहोत आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आधी त्यामध्ये वेगळा आनंद घेत आहोत. हे सर्वांनाच जाणीव असेल, अनुभव येत असेल. कारण आपण जेव्हा पंचशील किंवा अष्टशील जेव्हा संपतं त्यावेळेला आपण भंतेजी जेव्हा जे काय म्हणतात की इमानी सिक्खापदानी शीलेन सुगतिं यंती शीलेन भोगसंपदा शीलेन निभूतिं यंती तस्मा शीलं विशोधये असं जे काय म्हणतात, तर त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष त्याचा थोडाफार का अनुभव येत असेल की भंतेजी काय म्हणतात की इमानी सिक्खापदानी शीलेन सुगतिं यंती. शिलामुळं सुगती, माणसाला सुगती प्राप्त येते, अधोगती होत नाही. आपला प्रत्येकाचा अनुभव असेल, कारण गेले अनेक महिने आपण हे करत आहोत आणि त्यामुळे आपल्या मानसिकतेमध्ये आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या अनुभव आपल्याला स्वतःला येत आहे आणि आपण त्या पद्धतीनं अनुभव घेत आहोत, प्रत्यक्ष आनंद घेत आहोत. त्याचबरोबर आपण शीलेनं भोगसंपदा, शिलामुळं माणसाला ऐश्वर प्राप्त होतं असं म्हणतात. आणि हे ऐश्वर भोग म्हणजे जे आपण संपत्ती म्हणतो, ज्याला आपण जे आपल्याला अन्न वस्त्र निवारा या गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त होतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला पाहता येईल की जो जो कोणी शिलाचरणी आहे, जो जो कोणी सदाचारी आहे, जो जो कोणी शिलाचं आचरण करत आहे अगदी गांभीर्यानं, तर त्याचं हळूहळू हळूहळू का होईना प्रगतीच होत असते आणि त्याला ऐश्वर लाभत असतं. जर खऱ्या अर्थाने त्यांनी तशा पद्धतीने जर प्रयत्न केले तर निश्चितरित्या लाभत असतं. हा तुमचा माझा सर्वांचाच अनुभव आहे, आपल्याला सर्वांना जाणीव होत असेल. त्याचबरोबर शीलेना निभूतिं यंती, निभूतिं यंती. निभूती म्हणजे निर्वाण, निर्वाण म्हणजे निष्कलंक जीवन. बाबासाहेब आपल्याला सर्वांना माहिती आहे, बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये निर्वाण म्हणजे निष्कलंक जीवन असं म्हटलेलं आहे.
जेव्हा कधी आपण पंचशिलाचे आचरण करतो, जेव्हा कधी आपण अष्टशिलाचे आचरण करतो, त्या दिवसभरामध्ये जेव्हा कधी आपण गांभीर्यानं अगदी त्याकडे काटेकोरपणे जेव्हा पालन करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं निष्कलंक जीवनाचा आपला थोडासा का होईना आपल्याला स्वतःला अनुभव येत असतो. आणि तोच खऱ्या अर्थानं आपल्याला सुखी करण्याकडे, अधिकाधिक प्रगती करण्याकडे जास्त प्रेरणा देत असतो. त्यामुळे आपल्याला ह्या जे काही आपण जे अनुभवत आहोत, आपल्याला भाग्य आहे आपल्याला की आपल्याला बदन विमल कीर्ती गुणश्रीसारखे प्रशिक्षक लाभलेले आहेत. आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांची खूप तळमळ आहे की अनेक लोक असे घरोघर उपसत धारण करोत आणि आचरणानं खऱ्या अर्थानं कर्मानं लोक बौद्ध होत आणि त्यामधनं सर्वांना जास्त सुखाचा अनुभव येवो ही त्यांची तळमळ आहे. आणि त्यामुळे आपण त्यांच्याकडनं नियमितरित्या अष्टशील घेत असतोय आणि अधिकाधिक ते गांभीर्यानं पालन करण्याचा प्रयत्न करत असतोय. आपल्याला सर्वांना जाणीव आहे की माणसाच्या मनामध्ये जे 3 विष आहेत, ती विषच आपल्याला कारणीभूत आहेत ह्या बाकीच्या सर्व ह्या गोष्टींपासनं, म्हणजे चांगल्या गोष्टींपासनं नकारात्मक गोष्टी म्हणजे सकारात्मक गोष्टींपासनं सकारात्मक गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत नाही किंवा आपल्याला करू देत नाही. जी 3 विषय आहेत ती. मग त्यामध्ये लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे. आपण सर्वांना माहिती आहे. भावचक्रामध्ये आपण सर्वांना अभ्यासले, बंधनकडनं अभ्यासलेला आहे. तर मला तुम्हाला ह्यात सांगायचं आहे, इथे हे सांगायचं आहे की जे त्रिपिटक आहे, त्रिपिटकामध्ये सुत्तपिटक हा एक ग्रंथ आहे, आपण सर्वांना जाणीव आहे. आणि सुत्तपिटकामध्ये 5 ग्रंथ आहेत. दीघ निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय आणि दीघ निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय आणि आणखी एक सुनील भाऊ कोणता आहे? तर जे 5 ग्रंथ आहेत त्या खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत एकूण. संयुक्त निकाय. तर हे संयुक्त म्हणजे दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. या खुद्दक निकाय जो 5वा ग्रंथ आहे, त्या 5व्या ग्रंथामध्ये आणखीन 15 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये आहे इति उत्तक, 4था ग्रंथ आहे इति उत्तक. या इति उत्तकाची सुरुवातच भगवंतांनी खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये इति उत्तक म्हणजे काय? इति उत्त म्हणजे इतिवृत्त आपण म्हणतो की नाही, त्या मिटिंगचं एखादं इतिवृत्त असं अशा प्रकारे बोलले. म्हणजे भगवंत त्याला बुद्धवाणी असं सुद्धा या ग्रंथाला बुद्धवाणी सुद्धा म्हटलं जातं. तर इति उत्तकामध्ये भगवंतांनी खूप स्पष्टपणे मांडलेलं आहे की बुद्ध म्हणतात की जर का आपण लोभ कमी केला आपला, जर का द्वेष कमी केला, जर का मोह अज्ञान कमी केलं, तर भगवंत स्वतः म्हणतात की मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला जामीन राहतो, गॅरंटी राहतो. कशासाठी? मी गॅरंटी ह्यासाठी राहतो की तुम्हाला अनागामी हे पद प्राप्त होईल, सुखाची प्राप्ती होईल. म्हणजे नॉन रिटर्न आपण ते म्हणतात की नाही, ज्या 4 अवस्था आहेत, श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहंत. त्याच्यापैकी तिसरी अवस्था जी आहे, शेवटची अरहंत आहे. तिसरी अवस्था जी आहे माणसाच्या ह्याची प्रगतीची, मानसिक प्रगतीची, म्हणजे मनुष्याच्या अत्युच्च प्रगतीची, त्याच्यामधले अनागामी जी अवस्था आहे म्हणजे नॉन रिटर्नर, त्यामुळे पुन्हा तो माणूस काय परत येणार नाही, या तो त्याला बुद्ध प्राप्त होईल पुढे जाऊन. तर ह्याच्यामध्ये अरंतपद प्राप्त होईल. त्याच्यामध्ये बुद्ध काय म्हणतात की जर का तुम्ही लोभ सोडा, काय बुद्ध म्हणतात तुम्ही लोभ सोडा, मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला जामीन राहतो की तुम्हाला अनागामी पद प्राप्त होण्याची. तुम्ही द्वेष सोडा, मी तुम्हाला जामीन राहतो, खात्री देतो की तुम्हाला अनागामी पद प्राप्त होईल. आणि तुम्ही अज्ञान सोडा, मी तुम्हाला खात्री देतो. भिक्षूनं त्यांनी म्हटले आहे म्हणून बुद्धांनी म्हटलेलं आहे. परंतु हे सुद्धा गोष्ट उपासकांसुद्धा लागू होते. जर आपण आपला म्हणजे लोभ आहे, नंतर द्वेष आहे, नंतर मोह आहे, हे जे काही 3 विषय आहेत माणसाच्या मनामधली, ती जर आपण कमी केली, तर ते कमी केली तर आपल्याला निश्चितरित्या आपल्याला बुद्ध खात्री देतात, जामीन राहतात. त्यामुळे आपल्याला ही एक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला ह्याच्याविषयी अधिक गांभीर्याने त्याकडे पाहता येईल. आणि जेव्हा कधी आपण लोभ कमी करतो, आपला लोभ कमी केल्यानंतर आपण काय करतो, तर थोडंफार काहीतरी देतोय, एक काहीतरी देतो, दान देतो, वेगळ्या प्रकारच्या वस्तूचं दान देतो, आपल्या वेळेचं दान देतो, आपल्या वेगळ्या प्रकारचे आपण दान देतोय, तुम्हाला सर्वांना जाणीव आहे. आणि हे जेव्हा काय देतो आपण, आणि जर का ते निस्वार्थपणे दिलं, तर आपल्याला निश्चितरित्या खऱ्या अर्थाने वेगळा आनंद मिळतो आणि त्या घेणारा सुद्धा वेगळा आनंद मिळतोय. ही आपल्या सर्वांना जाणीव आहे, सर्वांचा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्यातला द्वेष जर का कमी केला, तर आपल्याला स्वतःला एक वेगळा अनुभव मिळतो. आणि द्वेषाच्या जो पॉझिटिव्ह बाजू जो आहे, सकारात्मक बाजू का आहे, तर मैत्री आहे.
जेव्हा आपण मैत्रीचा अभ्यास करतो, एखाद्याशी चांगलं बोलतो, एखाद्याशी चांगलं वागतो, एखाद्याशी चांगलं राहतो, त्यावेळेला स्वतःला वेगळा आनंद मिळतोय आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद मिळत असतोय. आणि शेवटचं जे अज्ञान आहे, अज्ञानाचं तुम्हाला सर्वांना ह्याची प्रतीकं सुद्धा सर्वांना माहिती आहेत. लोभामध्ये कोंबड्याचं प्रतीक आहे, द्वेषामध्ये सापाचं प्रतीक आहे आणि मोहाचं अज्ञानाचं प्रतीक डुक्कर दाखवलेलं आहे. डुक्कर हा आपल्या त्याचे डोळे लहान लहान असतात एकदम, पण नाक मोठं असतं आणि ते डोळ्याचा वापर कधीही करत नाही, तर आपल्या नाकाचा वापर करतो आणि त्या पद्धतीने तो आपलं काय करतोय, जिथे ज्या ठिकाणी कुठे घाण असेल तिकडे जात असतोय. तर हे हे जे माणसाच्या मनामध्ये विष जे आहेत, त्या द्वेष जर कमी करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर बुद्धाने म्हटलेलं आहे प्रज्ञेचा विकास करणं गरजेचं आहे, आपल्याला शहाणपणाचा विकास करणं गरजेचं आहे, स्वतःच्या म्हणजे चित्ताची शुद्धी करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 गोष्टी जर पाहिल्या तर ह्या 3 गोष्टी, आणि बुद्ध आणखीन पुढे बऱ्याचशा गोष्टी म्हणतात की बाबा हे सोडा, मी तुम्हाला खात्री देतो, ही गोष्ट सोडा, मी तुम्हाला जामीन राहतो. तर ह्या जर का आपल्याला बुद्धाने जर म्हटलं असेल, बुद्धाने म्हटलेले याचा अर्थ एक खात्री आहे आणि पक्का आहे आणि खरंच आहे. त्यामुळे आपल्याला जर का ह्या 3 गोष्टींचा आपण विचार केला, ह्या 3 गोष्टी जर का हळूहळू माणसाच्या कमी झाल्या, तर सहजरित्या ह्या 5 शिलांचं किंवा 8 शिलांचं पालन होतं. हे का होत नाही? ह्या 5 शिलांचं 8 शिलांचं माणसाकडनं का प्रयत्न होत नाही किंवा का पालन होत नाही? त्याची कारण हे 3 विषय आहेत. ही 3 विषयांमुळं माणूस या सकारात्मक बाबींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळं माणसं स्वतःचं नुकसान होत असते. तर आपण सर्वजण भाग्यवान आहोत यासाठी की आपण अनेक दिवस बंतेंकडनं हे सर्व शिकतो आहोत, बंतेंकडनं सर्व ऐकत आहोत आणि त्याप्रमाणे राहण्याचा, त्याप्रमाणे वागण्याचा, त्याप्रमाणे बोलण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळं आपणास मी जास्त काही न बोलता, मला काही तशी मी तयारी केली नाही, अचानक मला सांगितलं गेलं, त्यामुळे मी काही जास्त तयारी केली नाही. तर आपणास या ठिकाणी जास्त न बोलता आपण पुन्हा एकदा या आजच्या दिवसाच्या सदिच्छा देतो, खूप खूप सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. साधू 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 साधू. साधू. धन्यवाद संतोषजी. आपण अशी चालेल. अचानक जबाबदारी पडलेली असतानाही चांगल्या रीतीने धम्मदेशना दिली त्याबद्दल, आणि उपस्थित सर्वांचे देखील धन्यवाद की आपण दर रविवारी जाणीवपूर्वक उपवासाच्या या सील ग्रहणासाठी उपस्थित राहत आहे आणि जाणीवपूर्वक उपवासाचे प्रयत्न करतायत. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा एकदा संतोषजी यांना फार फार धन्यवाद. संतोषजी, सेशन बंद करायचं? हो, थँक्यू भाई, तुम्ही ऑपरेट ओके केल्याबद्दल ओके तुमचंही धन्यवाद. जय भीम. ओके ओके. थँक्यू सगळ्यांचं. मी सेशन बंद करत आहे. जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम सर्वांना.